मराठी रेडिओ शोमध्ये सा असतो सानिकाचा. नमस्कार. तुम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये कधी सामील झालात का? ही वारी तुम्ही केली असेल तर उत्तम, आणि नसेल केली तरी हरकत नाही. आज ह्या वारीचा आनंद आपल्या आजच्या या भागात आपण अनुभवणार आहोत. वारी असं नुसतं म्हणलं तरी आपल्या डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे जय जय राम कृष्ण हरी याचा नामगजर, दिंड्या पताकांनी सजलेल्या संतश्रेष्ठांच्या पालख्या, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या बाया बापड्या, पायांच्या लयबद्ध हालचाली करत वारकऱ्यांनी धरलेला फेर आणि या वातावरणामध्ये असणारं एक विलक्षण चैतन्य. आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मैल रस्ता तुडवत लाखो वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र येतात ते आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी. वारकरी संप्रदाय हा तर आपल्या मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह. ही वारी म्हणजे आध्यात्मिक लोकशाहीचं विराट दर्शन. संतांची ओवी आणि अभंग यांनीच तर या वारकऱ्यांच्या पावलांना बळ मिळतं आणि पांडुरंगाच्या भेटीसाठी कासावीस झालेली यांची पावलं पंढरीच्या वाटेवर न थकता चालतात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता विठ्ठल भक्तीत ती विसावतात. असं म्हणतात, वारीमध्ये शरीर थकतं पण मन मात्र सतत प्रसन्न होतं. तुम्ही वारी केली असेल तर तुम्हाला आलेले अनुभव कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता माझ्यासोबत चला वारीला. कारवा मराठीमधून येत आहे पहिलं गाणं तुमच्या भेटीला. पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल तू ध्यानी जरा ठेव, ओ तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चंद्रभागा नदी तीरावर विठ्ठल विठ्ठल मंदिर विठ्ठलाचे सुंदर, विठ्ठल विठ्ठल देव आहे उभा विटेवर, विठ्ठल विठ्ठल ठेवणी दोन्ही कर्कटेवर, विठ्ठल ते विठ्ठल पाहू त्यांचे रूप, ओ ते पाहू त्यांचे रूप, लावू बूद आणि धूप, करू वंदन प्रभूच्या मूर्तीला. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल देवाच्या दारी कुणाना बंदी, विठ्ठल विठ्ठल दुःखी पीडित होती आनंदी, विठ्ठल विठ्ठल दुर्जन होती भक्तीचे छंदी, विठ्ठल विठ्ठल आली चालून छान ही संधी. विठ्ठल विठ्ठल तू दे हातात हात, ओ तू दे हातात हात, उद्या चल ग धरू वाट, पाहू डोळे भरून जग जेठीला. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल वाली गरिबांचा पंढरपुरात, विठ्ठल विठ्ठल दर्शन घेऊ जोडून हात, विठ्ठल विठ्ठल तोच देईल संकटी साथ, विठ्ठल विठ्ठल नांदू संसारी दोघे सुखात. विठ्ठल विठ्ठल तुला सांगतो त्रिवार, ओ तुला सांगतो त्रिवार, नको देऊ तू नकार, आज दत्तात्रयाच्या वाणीला. चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आता मी बोलते 1961 सालच्या प्रपंच या सिनेमाबद्दल. महाराष्ट्राचे वाल्मिकी गदी माडगुळकर यांच्या आकाशाची फळे या कादंबरीवर दिग्दर्शक मधुकर पाठक यांनी हा सुंदर सिनेमा बनवला. प्रपंच या सिनेमाची कथा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर अत्यंत फ्युचरिस्टिक होती. म्हणजे त्या काळी बहुतेक कुटुंबात असणारी मुलांची खूप मोठी संख्या, यातून या सगळ्यांना भोगावी लागणारी गरिबी
हा एकूण विषय होता. सिनेमाच्या शेवटी हे सगळं भोगलेली स्त्री कुटुंब नियोजनाचा प्रचार करण्यासाठी घरातून बाहेर पडते असं मधुकर पाठकांनी त्या काळी दाखवलं होतं. ज्या विषयांवरती तेव्हा खुलेपणाने बोललं जात नव्हतं तो विचार त्यांनी त्या काळी मांडला होता. या सिनेमातली सारीच गाणी गाजली, पण तिलक कामौद या रागावर बेतलेलं एक गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. हे गाणं म्हणजे विठ्ठला तू वेडा कुंभार. श्रीनिवास बेलसरे यांनी त्यांच्या एका लेखात म्हणलंय की हे गाणं म्हणजे ईश्वरावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या एका निरागस मनानं परमेश्वराशी केलेला संवाद. कुंभार जे काम करतो त्याचा सारांश या गाण्यामध्ये आहे. विठ्ठल नावाच्या उद्योगी कुंभारानं आपल्यासारख्या बनवलेल्या मडक्यांची संख्या ही अगणित आहे. या वेड्या कुंभारानं वेगवेगळ्या आकाराचे अनेक घट बनवलेले आहेत, ज्यांची नशीबही वेगळी आहेत. सहसा कच्चं मडकं थोडं सुकलं की ते भट्टीत पक्क भाजलं जातं, तरीही काही मडकी कच्ची राहतात, काही पक्की बनतात. प्रत्येकाचं नशीब, प्रत्येकाचं दैव वेगळं आहे. मला असं वाटतं या गाण्याच्या शेवटच्या ओळी आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. तूच घडविसी तूच फोडीसी, कुरवाळीसी तूच ताडीसी. तूच सगळ्या गोष्टी निर्माण करतोयस आणि तूच नष्ट करतोयस. हे सारं अव्याहतपणे सुरू आहे. देसी डोळे परी निर्मिसी, तया पुढे अंधार. तू अंध व्यक्तीलाही डोळे देतोयस, पण त्यापुढे आयुष्यभराचा अंधारही तूच निर्माण केलायस. हे तू असं का केलंयस? ही आयुष्यातली अशी सुखदुःख कोणालाही कळणार नाही असं तुझं प्रयोजन, तुझं प्लॅनिंग, समाजातली विषमता, हे सगळं गदिमांनी खुद्द विठ्ठलालाच विचारलेलं आहे. गदिमा एका बाजूला विठ्ठलाला वेडा कुंभार म्हणतात, त्याच्याशी भांडतात, तर दुसरीकडे त्याला आपलं आयुष्यही समर्पित करून टाकतात. असा काहीसा सूर आपल्याला या गाण्यात सापडतो. ऐकूयात गदी माडगुळकर आणि बाबूजी या अजरामर जोडीनं केलेलं हे समृद्ध करणारं गाणं. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत न पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जगी प्रगटला तो जग जेठी, आला पुंडलिकाच्या भेटी. पाहून सेवा खरी, पाहून सेवा खरी, थांबला हरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. नामदेव नामात
चला वारकरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. संत जनाई ओवी गाई. विठाई गो विठाई, माझे पंढरीचे आई. कशी सखू अन बहिणाबाई. विठाई गो विठाई, माझे पंढरीचे आई. रखुमाई मंदिरी एकली परी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय 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 विठ्ठल. संत शिरोमणी नामदेवांना जेव्हा विठ्ठल सापडला तेव्हा त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी विठ्ठल दिसू लागला आणि भक्तिरसानं ओतप्रोत भरलेली त्यांची वाणी गाऊ लागली. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. तीर्थ म्हणजे पाण्यानं भरलेली अशी जागा जी सहज ओलांडता येईल, म्हणून चंद्रभागा नदी ही तीर्थ आणि त्या काठी वसलेलं पंढरपूर हे क्षेत्र म्हणजे स्थान. नामदेवांसाठी हे तीर्थक्षेत्र विठ्ठलमय झालं. या विठ्ठल नामाच्या गजरात माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली, म्हणून देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. पुढे नामदेवांना माय बाप आप्त इष्ट गणगोत गुरु या सगळ्यात विठ्ठल दिसू लागतो आणि ते सुखाच्या परमोच्च बिंदूला जाऊन मिळतात. जे शाश्वत सत्य आहे, जे निरंतर आहे, जे कालातीत आहे, जे आदि अंती आहे ते म्हणजे विठ्ठल. म्हणून ते म्हणतात नामा म्हणे मज विठ्ठल सापडला. हे सारं सुख या विठ्ठलामध्ये आहे. म्हणून कळी काळा पाड नाही. कशाचीही आता भीती उरलेली नाही, कळी काळाची चिंता नाही, कारण मी आता विठ्ठलाशी एकरूप झालेलो आहे. कारवा मराठीमधून येतोय हाच अभंग आपल्या भेटीला. स्वरभास्कर भीमसेन पंडित यांचे स्वर म्हणजे थेट विठ्ठलाच्या चरणकमलांवरती पोहोचणारे. मेडिटेशन, ध्यान म्हणजे ही अशी गाणी ऐकणं. मन, आत्मा तृप्त आणि शुद्ध करायचं असेल तर कमीत कमी सुरुवात ही अशी गाणी ऐकून करायला हरकत नाही असं मला वाटतं. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नाम म्हणे माझा विठ्ठलाचा पडला नाम म्हणे माझा नाम म्हणे माझा नाम म्हणे माझा नाम म्हणे माझा नामा म्हणे माझा विठ्ठलाचा पडला म्हणून कळी काळ पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत युगे 28 उभा विठू विटेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी अनाथांचा नाथ हरी असे दयावंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत उठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राही पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या
विटेवरती विठू भगवंता दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत गुरु कृपे साधी आला मी आज हा सुपंथ विठ्ठलाच्या पायी मीठ झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी मीठ झाली भाग्यवंत जनकवी पी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू या जोडीच्या शेकडो लोकप्रिय गीतांपैकी एक गाणं धागा धागा अखंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. या गाण्यासाठी गायिका आशा भोसले यांचा स्वर मिळावा हे आपल्या सगळ्यांचं भाग्य. धागा या शब्दातच किती संगीत दडलंय ना. म्हणजे पहिल्या अक्षरातच तबल्याचा धा आहे आणि दुसरं अक्षर गा असं सांगतं. प्रत्येक गाण्यामध्ये त्या तालाची, बोलमात्रांची, लयीची एक वीण असते. सगळे वाद्यवृंद, कलाकार, गीतकार या सगळ्यांच्या हातांमधून ही वीण निर्माण होते. पंढरीचा विठ्ठलही असाच एक विणकर आहे, ज्याला आपल्या भक्तांशी सूर जुळायला अजिबात वेळ लागत नाही. हे गाणं आपल्याला सांगतं की मनाचे तंतू जितके शुद्ध, जितके सात्विक, तितकी त्या घडणाऱ्या वस्त्रामधली नात्याची वीण घट्ट. विठ्ठल विठ्ठल असं भक्तिभावानं म्हणताना हे वस्त्र आपोआप विणलं जाईल. साऱ्यांमध्ये एकता येईल, समाजातली विषमता दूर होईल. हे सारं आयुष्याचं सार हे गाणं आपल्याला अत्यंत सहजपणे सांगून जातं. धागा धागा खंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया धागा धागा खंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया धागा धागा खंड विणूया अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे विश्वंभर तो विणकर पाहिला विश्वंभर तो विणकर पाहिला कार्यारंभी नित्य स्मरूया धागा धागा खंड विणूया विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया धागा धागा खंड विणूया करचरणांच्या मागावरती मना मनांचे तंतू टाका करचरणांच्या मागावरती मना मनांचे तंतू टाका फेकून शिला अंगावरती अर्थी उघडी लाज राखा बंधुत्वाचा फिरवित तरखा
आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग, पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ, वाळवंटी गाऊ, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती. पंढरीच्या बाळापंटी संत गोळा होती, पंढरीच्या बाळापंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर. पैशांच्या मोहापायी आणि वेगवेगळ्या कारणांसाठी वासनेपोटी उतावळी होणारी माणसं आपल्याला पदोपदी दिसतात.
पण पांडुरंगाच्या आलिंगनासाठी तळमळणारी पावलं पंढरीच्या वाटेवर भेटतात. या पावलांना ओढ विठ्ठल भेटीची असते. त्यांच्या भक्तीमध्ये शुद्ध समर्पण भाव असतो, त्यात देवघेव असते. या वारीमध्ये लहान थोर, म्हातारे कोतारे, बाया बापड्या सारी मंडळी आपल्या अंगाखांद्यांवरती त्या परब्रह्माचं, विठ्ठलाचं चैतन्य मिरवत असतात. या वारीला 700 वर्षांहून मोठी परंपरा आहे. कोणत्याही आमंत्रणाशिवाय केवळ श्रद्धेपोटी लाखो मंडळी इथे एकत्र येतात. आता जे गाणं कारवा मराठीमधून आपल्या भेटीला येत आहे ते म्हणजे कानडा राजा पंढरीचा. मूळ धानी या रागावरती आधारलेलं हे गाणं आहे, जे आपल्याला काही वेळेला मालकंसचा भास देऊन जातं. राग कुठलाही असू दे, ते आपल्याला समजत असू दे किंवा नसू दे, पण त्यातला भक्तिभाव इतका सच्चा आहे, इतका पक्का आहे की आपल्या मनाला भिडतो. आधुनिक वाल्मिकी अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे गदिमा यांचं गीत आहे. बाबूजी म्हणजे सुधीर फडकेंनी याला स्वरांचा साथ चढवला आहे आणि हे गाणं गायलं आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके या दोघांनी. माझ्या वाचनात ॲडव्होकेट माधव भोकारीकर यांचा एक ब्लॉग आला, ज्यात त्यांनी लिहिलं होतं की ही सगळी भूलोकीची गंधर्व मंडळी आपल्याला का कोण जाणे पण सोडून देवलोकीच्या गंधर्वांना आपलं गाणं ऐकवायला निघून गेली आहेत. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी. मुके ठाकले भीमेकाठी, मुके ठाकले भीमेकाठी. उभा राहिला भाव सावयव, जणू की कुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. आजच्या आपल्या शोमधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा
या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. एकता दिसंगे एक रूप झालो, एकता दिसंगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, तिळा विरक्तीचा कपाळास लालो, तिळा विरक्तीचा कपाळास लालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. भाकरीची छाया झोपडीची, निवाऱ्यास घ्यावी उब गोधडीची, माया मोह सारे उगाळून प्यालो, माया मोह सारे उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. पूर्व पुण्य जाते मिळे सुख त्याला, कुणी राव होई कुणी रंक झाला, मागणे न काही सांगण्यास आलो, मागणे न काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. एकता दिसंगे एक रूप झालो, एकता दिसंगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. आता जे कारवा मराठीमधून गाणं आपल्या भेटीला येत आहे ते म्हणजे काळ देहासी आला खाऊ. गाण्याचे शब्द तुम्ही ऐकले असतील तर ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. टाळ मृदुंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे. संत शिरोमणी नामदेव यांची ही रचना आहे. त्यांनी असं का म्हणलं असावं तर काळाची दिशा ही एकच आहे, दक्षिण. मृत्यूच्या वाटचालीची दिशा दक्षिण आणि हीच दिशा मुक्तीचीही. हा एक दिशा मार्ग आहे. पण मग गाणं पश्चिमेकडे कसं? तर जोपर्यंत मुक्ती नाही आहे तोपर्यंत आपल्या जीवाचा प्रवास हा जन्ममृत्यूच्या चक्रात आहे, जो पूर्व पश्चिम होणार आहे. नामदेवांचा हा विश्वास आहे की माझं गाणं पश्चिमेकडे आहे, कारण आज अस्ताला जाणारा सूर्य उद्या पुन्हा पूर्वेला उगवणार आहे. म्हणजे आपल्या जीवाला पुनर्जन्म आहेच. नामदेवांचा हा अभंग श्रीनिवास खळे यांनी दिलेली अप्रतिम चाल आणि सुरेश वाडकरांनी हे गाणं गायलं आहे. ऐकताना अगदी चाल सोपी वाटते पण तालात अत्यंत कठीण आहे. या गाण्यामध्ये अनेक मर्मस्थानं आहेत. काळ हा शब्द सुरेशजींनी ज्या पद्धतीनं गायला आहे दरवेळेला गाताना, किंवा या गाण्यातली तान, ज्यांना गाणं छान कळतं समजतं त्यांना यामध्ये वापरलेला भजनी ठेका
सम जी काही येते या गाण्यात यामध्ये लईची गंमत आपल्याला पाहायला मिळते. गानभुली नावाच्या एका ब्लॉगमध्ये त्यांनी या गाण्याचा सारांश सांगताना म्हणलंय की नामदेवानी सहसा आपल्याला होत असलेल्या मृत्यूच्या विस्मरणाची आठवण यामधून करून दिली आहे. आपल्या जन्माच्या क्षणापासून काळ हा आपल्याबरोबर चालतोय, पण परमेश्वराची साथ असेल तर म्हणतात ना, कळी काळा हाणू लाथा. तसं जेव्हा परमेश्वराची साथ आहे हे आपल्याला कळतं तेव्हा आपण आनंदाने नाचू आणि गाऊ शकतो. कारवा मराठीमधून येते हीच रचना आपल्या भेटीला. काळ देहासिया ना खाऊ, काळ देहासिया ना खाऊ, आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. वेळे काय गाणे कोणे वेळे काय गाणे कोणे वेळे काय गाणे हे तो भगवंता मी नेणे हे तो भगवंता मी नेणे हे तो भगवंता मी नेणे. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. नामा म्हणे
केशवानामा म्हणे बाळ, केशवानामा म्हणे बाळ, केशवानामा म्हणे बाळ, केशवा जन्मोजन्मी द्यावी सेवा, जन्मोजन्मी द्यावी सेवा, काळ देहासियाला खाऊ, काळ देहासियाला खाऊ, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, नाचू गाऊ काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ.
मी मगाशी जसं सांगितलं की वारीला 700 वर्षांची परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रात 700 वर्षांपूर्वी ज्या संतांनी ही लोकशिक्षणाची चळवळ सुरू केली त्यामध्ये संत तुकारामांचं काम खूप मोठं आहे. त्यांच्या अभंगवाणीनं लोकांना जागं केलं, समतेचा संदेश दिला, समाजातल्या वैगुण्यावर बोट ठेवलं, भूतदया, मानवता आणि लोककल्याणाचा विचार त्यांच्याकडे होता. संत बहिणाबाईंनी एका अभंगात म्हणलंय की ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला तर संत तुकाराम महाराज या संप्रदायाचे कळस ठरले. त्यांच्या अभंगवाणीमधून त्यांनी समाजप्रबोधनाचं इतकं मोठं काम केलं की म्हणूनच तुकाराम गाथेला 5वा वेद म्हणलं जातं. त्यांचाच अभंग येतोय आपल्या भेटीला, ज्यात ते म्हणतात, अणुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. मी अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे, आकाशा एवढा मोठा आहे. या सृष्टीमधल्या अणुरेणूमध्ये सुद्धा ईश्वरी चैतन्य दडलेलं आहे, जे अतिसूक्ष्म आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडातल्या घटकात तिचं अस्तित्व आकाशापेक्षाही मोठं आहे. ही चैतन्य शक्ती आपल्या माणसात आहे, प्रत्येकात आहे, असं तुकोबा यातून सांगतात. तुका आकाशा रे बढा, तुका आकाशा रे बढा, तुका आकाशा रे बढा, तुका आकाशा रे बढा. अरुरणिया ठोकरा, अरुरणिया ठोकरा. गिळून सांडले कलेवर, गिळून सांडले कलेवर, गिळून सांडले कलेवर, गिळून सांडले करे. गिळून सांडले कलेवर, भवघमाता तार, भवघमाता तार, भवघमाता तार. नुरनिया ठोकरा, नुरनिया ठोकरा. तुका आकाशा रे बढा, तुका आकाशा रे बढा, तुका आकाशा रे बढा, तुका आकाशा रे बढा. अनुरणिया ठोकरा, अनुरणिया ठोकरा. सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी, सांडिली त्रिपुटी. दीप उजळला घटी, उजळला घटी, उजळला घटी. अनुरणिया ठोकरा, अनुरणिया ठोकरा, अनुरणिया ठोकरा. तुका आकाशा रे बढा,
तुका कासा रे बढा तुका कासा रे बढा धनुरनिया थोकरा धनुरनिया थोकरा तुका म्हणे आता 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 उरला उरला उपकार तुझता धनुरनिया ठोकरा धनुरनिया ठोकरा धनुरनिया ठोकरा तुका कासा रे बढा 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 तुका आकाशा रे बढा तुका कासा रे धनुरनिया ठोकरा धनुरनिया ठोकरा पंढरीनाथा धडकली आता पंढरीनाथा धडकली आता पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला विनविते रखुमाई विठ्ठला पंढरीनाथा धडकली आता ज्ञान देवे रचिला पाया कळस थळके वरी तुकयाचा ज्ञान देवे रचिला पाया कळस थळके वरी तुकयाचा याच मंदिरी आलो आपण याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्त जनांचा भक्त थोरते गेले निघूनी गेला महिमा तव नामाचा विक्रय चाले देवपणाचा रहायचे मग इथे कशाला पंढरीनाथा धडकली
सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला विनविते रखुमाई विठ्ठला. पंढरपुरी चालला लावण्याचा पुतळा, पंढरपुरी चालला लावण्याचा पुतळा, विठा देखी येला डोळा, देखी येला डोळा बाई हो. पंढरपुरी चालला लावण्याचा पुतळा. वेढले वो मन तयाचिया गुणी, वेढले वो मन तयाचिया गुणी, क्षणभर नवी रंबे विठ्ठल रुक्मिणी, विठा देखी येला डोळा, देखी येला डोळा बाई हो. पंढरपुरी चालला लावण्याचा पुतळा. पौर्णिमेचे चांदणे क्षणा क्षणा होय उडी, क्षणा क्षणा होय उडी. पौर्णिमेचे चांदणे क्षणा क्षणा होय उडी, क्षणा क्षणा होय उडी. तैसे माझे दिने एका विठ्ठले विण, तैसे माझे दिने एका विठ्ठले विण, विठा देखी येला डोळा, देखी येला डोळा बाई हो. पंढरपुरी चालला लावण्याचा पुतळा. बाप रखुमादेवी वरून विठ्ठलुसी पुरे, बाप रखुमादेवी वरून विठ्ठलुसी पुरे, चित्त चैतन्य मुरे बाई येवो, विठा देखी येला डोळा, देखी येला डोळा बाई येवो. पंढरपुरी चालला लावण्याचा पुतळा. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. आजची आपली ही संगीत वारी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. जाता जाता आपण आज जे काही सारं अनुभवलं, या साऱ्यामध्ये समतेचा, ममतेचा, दया, क्षमा, शांतीचा सूर तुम्हालाही जाणवला असेल. आणि म्हणूनच संतांचे हे शब्द संस्कृतीचे संवर्धक असतात. ते त्यांच्या कित्येक वर्षाची साधना, तप, चिंतनामधून आलेले असतात आणि त्यामध्ये इतकी ताकद असते की पुढच्या अनेक पिढ्यांचं सांस्कृतिक पोषण त्यावरती होऊ शकेल. त्यामुळे आज एकच मागणं मागूयात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. ही भक्तिगंगा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात. विठ्ठलाच्या नामामध्ये दंग होऊयात. आपला अहंकार बाजूला ठेवून शरणागतीमधून मिळणारा परमोच्च आनंद अनुभवूयात. आज जी आपण सारी अभंगांमधून, गाण्यांमधून वारी अनुभवली, ही इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. आता आपण डिजिटल काळात राहतो, त्यामुळे लिंक शेअर करा. एपिसोड आवडला असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा, कारण हे सारे विषय इतके मोठे आहेत. या साऱ्या अभंगांमधल्या प्रत्येक शब्दामध्ये इतका अर्थ दडलेला आहे की त्यातल्या एकेका अभंगांवरती निरूपण होऊ शकेल आणि तरीही साऱ्या मांडता येणार नाही. त्यामुळे आजचा हा छोटासा प्रयत्न मी साऱ्या संतांना वंदन करून अर्पण करते.
मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर saregama_सानिका हे इंस्टाग्रामचं हँडल आहे. तुम्ही गुगल केलं RJ सानिका किंवा सानिका मुतालिक तरीही बऱ्याच वर्कलिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही माझ्याशी सहजपणे कनेक्ट करू शकाल. सारेगमा मराठीला सबस्क्राईब केलं ना, नक्की चेक करा आणि कारवा क्लासिक्स रेडिओ शोची एकही अपडेट मिस करू नका. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.